पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचं अभिवाचन. ऐकूया या पुस्तकाच्या पूर्वार्धाचा भाग 83. अभिवाचक जयंत ठोंबरे. महाराज पळून गेल्यामुळे छावणी अगदी उदास झाली होती. जौहर पश्चातापानं जळत होता. एवढ्यात ओरडत गरजत विजापुरी फौज माघारी आली. छावणीत बातमी पसरली, शिवाजी सापडला, कैद झाला. जौहरलाही समजलं. जौहरला केवढा आनंद झाला. हरपलेलं यश सिद्दी मसूदने पुन्हा खेचून आणलं. जौहरला जावयाबद्दल केवढी धन्यता आणि अभिमान वाटला असेल ते तोच जाणे. चिखलाने माखलेले विजयी वीर आले. त्यांचे चेहरे मात्र कमळासारखे फुललेले होते. पालखी आली. जौहर आणि इतर सरदारांनी पाहिली. पालखी थांबली. महाराज पालखीतून उतरले. मंडळी निरखून पाहू लागली आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद घरंगळू लागला. शंका आणि संशय उमटले, बळावले आणि मंडळींची खात्री झाली, हा शिवाजी नव्हे दुसराच कोणीतरी असला पाहिजे. पूर्वी काही जणांनी शिवाजीला प्रत्यक्ष पाहिलेलं होतं. घात झाला. त्यांनी महाराजाची चौकशी केली आणि त्यांना समजलं की प्रत्यक्ष शिवाजी महाराज नसून शिवाजी नाव असलेला एक न्हावी आहे. भयंकर घोटाळा झाला. एकदम वातावरण पालटलं. सोसायट्याच्या वाऱ्यात आनंद पार उडून गेला. फजिती, निव्वळ फजिती. जौहर भयंकर वैतागला. छावणीत पुन्हा धावाधाव सुरू झाली. चिडून हुकूम सुटले. मसूदला तर मेल्याहून मेल्यासारखं झालं. त्याने पुन्हा तडकाफडकी फौज बाहेर काढली. पुन्हा पाठलाग. एवढ्या वेळात महाराज खूप दूर गेले होते. मध्यरात्र उलटून गेली होती. मसूद आता अगदी चिडून संतापून निघाला. 2000 घोडदळ दौडत निघाले. मागोमाग 1000 पायदळ सुद्धा निघाले. पुन्हा तीच वाट, पुन्हा तोच चिखल, तेच शेवाळे, अंधार आणि अडथळे. महाराजांची पालखी घेऊन मावळे झपाट्याने चाललेच होते. तासांमागून तास चालले होते. मावळे शिकस्तीने पालखी पळवीत होते. सिद्दी मसूदही शिकस्तीने पाठलाग करीत होता. मागचा शत्रू यायच्या आत विशाळगडाखाली शत्रूला जिंकून गडावर महाराजांना जायचे होते. ते शक्य होते काय? अशक्य. कारण अजून जवळजवळ 10 कोस लांब विशाळगडाचा पायथा होता. विशाळगडाच्या पायथ्याशी जसवंतराव आणि सूर्यराव मोर्चे लावून बसलेले होते. पण ही गोष्ट महाराजांना माहीतच नव्हती. पहाट झाली. चिंता वाढत होती. मागच्या आणि पुढच्या दोन्ही शत्रूंच्या किती भयंकर यातनातून स्वराज्य आणि महाराज चालले होते. उजाडले. आषाढ वद्य प्रतिपदा उगवली. तो दिवस होता 13 जुलै 1660. आणि आली सिद्दी मसूदच्या घोडेस्वारांची आरोळी आली. महाराजांच्या आणि सर्वांच्याच हृदयात सर्र झालं. अजून 5 कोस जायचं होतं. अजून तिथेही वेडा फोडून विशाळगडावर चढायचं होतं. आता सिद्दी मसूद दौडत येत होता. चिखलाने भरलेले त्याचे ते लष्कर मागोमाग दौडत येत होते. एक प्रहर दिवस वर चढला. मावळ्यांची, बाजीची आणि महाराजांची उलघाल उडाली. मोठ्या मिठाकुटीने त्यांनी गजापूरची घोडखिंड गाठली. आणि आलाच मसूद. त्याचे घोडदळ आक्रंदत येताना स्पष्ट दिसू लागले. विशाळगड अजून 4 कोस दूर होता. आता शत्रू हमखास गाठणार. तो संख्येनेही जास्त आहे. त्याला फसवून आपण पन्हाळगडावरून पसार झाल्यामुळे तो भयंकर चिडलेलाही आहे. आपली फौज रात्रभर चालून दमली आहे. दोघा शत्रूच्या कात्रीत ती साफ कापली जाईल हे महाराजांना आणि बाजींनाही स्पष्ट दिसलं. आता विचार करायलाही वेळ नव्हता. असे संकट कधीही आले नव्हते. असे कधी येऊही नये. आता काय करायचं? बाजींनी सारे काही ओळखले. महाराजांच्या जीवाची तडफड त्यांना दिसत होती. महाराजांनी एक क्षणभरही थांबणे घातक होते. समोर खिंडीच्या रोखानं शत्रू चवताळून येत होता. खिंड उंच होती. वाट अरुंद होती. घशासारखी अरुंद वाट. गटसर्पाने स्वराज्याचा प्राण खिंडीत गाठला होता. घसा आवळत आवळत बंद होण्याची वेळ येऊन ठेपलेली पाहून महाराजांना बाजी खळबळून विनवू लागला की तुम्ही इथे थांबू नका. गनीम अफाट आहे. आपण थोडे आहोत. गनीम दावा साधील. तुम्ही थेट गडाकडे धावा. मी इथे खंड रोखून धरतो. एकालाही खिंड चढू देत नाही. तुम्ही जा जा. एवढे धाडस.
महाराज पुढे गेले तरी सुखासुखी गडावर पोहोचू शकत नव्हते, कारण जसवंतराव आणि सूर्यराव विशाळगडाच्या पायथ्याशी फौजेनेशी मोर्चे बांधून राहिलेले होते. बाजी म्हणत होते की तुम्ही गडापर्यंत पोहोचेपर्यंत शत्रूला अडवून धरतो, म्हणजे अजून काही तास. काय माणसे ही माणसे महाराष्ट्राचा संसार थाटण्यासाठी जन्माला आली. स्वतःच्या जीवाची त्यांना पर्वाच काय. त्यांच्या एका हातावर तुळशीपत्र उमलत होती आणि दुसऱ्या हातात निखारा फुलत होता, आणि महाराजांना ती आपल्या निशब्द प्रेमाने विचारित होती, महाराज सांगा, यातले संसारावर घरदारावर काय ठेवू. धन्य धन्य मराठ्यांची जातकुळी. शत्रू खिंडीच्या पायथ्याशी येऊन ठेपला. घाई गर्दीत बाजींनी महाराजांना निर्वाणीने म्हटले, महाराज तुम्ही जाणे, या खिंडीमध्ये मी निम्मे मावळे घेऊन 2 प्रहरा पावतो, तुमच्या पाठीवर फौज येऊ देत नाही. साहेबी निम्मे लोक घेऊन निघून जाणे, गडावर जाताच तोफांचे आवाज करणे, तो पावे तो गनिमाची फौज येऊ देत नाही. आम्ही साहेब कामावरी मरतो. जा जा, आमची चिंता करू नका महाराज, आम्ही येथे सुखी आहोत. असे म्हणून त्यांनी महाराजांना बळेबळेत विशाळगडाच्या वाटेला लावले. निम्मे मावळे महाराजांबरोबर दिले आणि निम्मे आपल्या सांगाती ठेवले. बाजीच्या सांगाती राहिलेले मावळे हिरडस मावळातील होते. बाजींनी महाराजांना अखेरचा मुजरा केला. हर 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 महादेव. 300 मावळ्यांसह बाजी खिंडीच्या तोंडावर येऊन उभे राहिले. ते आवेशानं सिद्धी मसूदच्या फौजेला जणू आव्हानच देत होते की या लेकांनो, आमचा राजा हवाय नाही का तुम्हाला, या इकडं. शत्रूची पहिली भयंकर लाट खिंडीवर थडकली. बाजींची वानर सेना खवळली होती. खिंड चढून येऊ पाहणाऱ्या आघाडीच्या हशमांची डोकी नारळासारखी खडाखड फुटू लागली. उसाच्या कांड्यांसारखी हातापायाची हाडे मोडून पडू लागली. धोंड्यांचा मारा करणे हा तर मावळ्यांचा नेहमीचा आवडीचा खेळ. शत्रूचा एकामागोमाग एक हशम गडगड गडगड कोलमडत खिंडीच्या पायथ्याशी आपोआप पोहोचू लागला. महाराज विशाळगडाकडे दौडत होते. गडाचा पायथा अजून 4 कोस दूर होता, म्हणजे पायथ्याशी पोहोचायला कमीत कमी 1.5 ते 2 तास हवे होते. तिकडे पन्हाळगडाच्या पायथ्याशी सिद्दी जोहर आणि फाजल खान यांनी गडाचा वेढा पुन्हा सक्त केला होता. जोहर स्वतः वेढ्यातच थांबला होता. बहुधा त्याला असं वाटलं की कदाचित खरा शिवाजी अजून गडावरच असेल. जर वेढा ढिला पडला तर खरा शिवाजी पळून जाईल. बाजी आणि त्याचे मावळे कमालीच्या शौर्यानं खिंडीत लढत होते. दिवस माथ्यावर चढत होता. सूर्य पुढे पुढे चालला होता, पण ढगा अडून. महाराज विशाळगडाकडे धावत होते. पायथा अगदी जवळ आला होता. थोडेच अंतर उरले होते. गडावरती भगवा झेंडा उंच उंच फडफडत होता. गडाच्या तळाशी शत्रूचे आणि शत्रू बनलेल्या आपल्याच मराठ्यांचे मोर्चे लागलेले होते. काय व्हायचे असेल ते होईल, या निर्धारानं महाराज 300 मावळ्यांनिशी झाडीतून झरझर झरझर चालले होते. तिकडे खिंडीत शर्तीची झुंज चालूच होती. विशाळगडाखालचे सूर्यरावाचे आणि जसवंतरावांचे मोर्चे सावध झाले. दोघाही सरदारांना समजले की मावळ्यांचा जमाव घेऊन खासा शिवाजी राजा गडाकडे येतोय. उठलेच लगेच ते चंद्रसूर्य महाराजांना अडवायला, मारायला, पकडायला. स्वराज्याचे हे कमनशीब, ही आमचीच माणसे. काय बोलावे तरी काय यांच्या बाबतीत. वास्तविक त्या सूर्यरावानं गजापूरच्या खिंडीकडे धाव घेऊन बाजी प्रभूंना म्हणावयास हवे होते की बाजी, तुम्ही रात्रभर थकलेले आहात. मी उभा राहतो खिंडीत, तुम्ही मागे व्हा. आणि मग मसूदवर यश मिळवून आणि बाजींना सुखरूप घेऊन सूर्यरावाने महाराजांच्या मुजऱ्यास अभिमानानं जावयास हवे होते. पण ते केवळ स्वप्नच. अंधाराची सेवा करण्यातच भूषण मानणारे हे सूर्य ते चालून निघाले महाराजांवरच. सूर्यराव सुर्व्यांचा हल्ला आला. महाराजांची भवानी म्यानातून बाहेर पडली. मावळे न डरता न हटता उसळून शत्रूवर निघाले. शर्त करून गडावर पोहोचायचेच असा त्यांचा निर्धार होता. लढाई जुंपली. तिकडे खिंडीवर हल्ल्यावर हल्ले चढवण्याचा मसूदने सपाटाच लावला. खिंडीत बाजी अडसरासारखे उभे राहून लढत होते. भयंकर रणकंदन चाललं होतं. मसूदची नवी ताज्या दमाची कुमक रीग लावून वर चढत होती. बाजी आणि त्यांचे मावळे लालीलाल झाले होते. रात्रभर दमूनही ही झुंज त्यांनी नेटाने चालू ठेवली होती.
जखमांनी लालबुंद झालेल्या बाजीच्या तलवारी फिरतच होत्या. जणू आगीचा तांबडा लाल उभा लोळच ठिणग्या उधळीत नाचत होता. बाजीच्यात एवढी ताकद आली कुठून? महाराजांना पाऊल पाऊल झुंझुन पुढे सरकावं लागत होतं. त्यांना ओढ लागली होती ती गड गाठायची. सूर्यराव जीव खाऊन त्यांना प्रतिरोध करीत होता. महाराज जणू पुराच्या उलट्या धारेत पोहून उगम गाठायची धडपड करीत होते. शत्रूच्या प्रतिकार लाटा त्यांच्यावर थळाथड आपटत होत्या. दुपारचे 2 वाजले. सूर्य मावळतीकडे ढळला. सूर्यरावाचा प्रतिकार महाराजांपुढे फिका पडू लागला. तो आणि जसवंतराव आपल्या मोठ्या फौजेसह हल्ले चढवीत होते, पण तरीही महाराज पुढे पुढे घुसतच होते. दुपारचे 4 वाजले. खिंड चढून जाण्यासाठी मसूद पराकाष्ठा करीत होता. त्याला अजूनही मुळीच यश येत नव्हते. विशाळगड चढून जाण्याकरता महाराजही पराकाष्ठा करीत होते. अखेर सूर्याची कोंडी फुटली. महाराजांनी आणि मावळ्यांनी गडावर धाव घेतली. आता खरोखरच बाजींची शर्त झाली होती. ते अजूनही खिंड अडवून उभे होते. त्यांना खूपच जखमा झाल्या होत्या. रक्त गळत होते. अनेक मावळे मरून पडले होते. शक्ती आटत आटत चालली होती. तरीही झुंजत होते, कारण गडावरून अजूनही तोफा ऐकू आलेल्या नव्हत्या ना. अखेर महाराज गडावर पोहोचले. लढून लढून दमलेले महाराज गडात शिरले. पन्हाळ गडावरून काल रात्री निघाल्यापासून बरोबर 7 प्रहरांनी म्हणजे 21 तासांनी ते विशाळगडावर दाखल झाले. महाराजांना ओढ होती बाजीच्या भेटीची, फुलाजीच्या भेटीची. बाजींना ओढ होती तोफांच्या आवाजांची. कालपासून सतत 21 तास चालण्याने आणि लढण्याचे श्रम करून शरीर विलक्षण थकलं होतं. जखमांनी देह पिंजून गेला होता. शरीर आता निकरानं उभं होतं, तरीही झुंजत होतं. अजूनही तोफांचा आवाज उमटत नव्हता. खिंड रक्तानं भिजून गेली होती. एवढ्यात धडाड आवाज कडाडला. पहिली तोफ उडाली. धडाड दुसरी, तिसरी. तोफा उडू लागल्या. विशाळगडावरून महाराजांनी सरबत्ती सुरू केली. नवे महाराजच तोफेच्या तोंडातून ओरडून ओरडून हाका मारित होते. बाजी, बाजी, लवकर या. मी गडावर पोहोचलोय. मी तुमची वाट पाहतोय. लवकर या. तोफांचा धडाका मावळ्यांनी ऐकला. आणि केवढा आनंद. महाराज पोहोचले, महाराज पोहोचले. बाजी आनंदले. एवढ्यात घात झाला. बाजींचा आर्त स्वर उमटला. शत्रूकडील कुणाचा तरी अकस्मात एक घाव सपकन बाजीवर पडला. घळकन रक्ताचा लोंढा फुटला. स्वातंत्र्याच्या सूर्या प्रसन्न हो, आता तरी प्रसन्न हो. बाजीची मूर्ती कोसळली. गजापूरची खिंड पावन झाली. पावन खिंड. दाट वृक्षराजीखाली लवलव त्या तृणांकुराच्या संगतीत, निर्जन एकांतात, सह्याद्रीच्या कुशीत, समाधीच्या पावित्र्याने आणि सतीच्या गांभीर्यानं उभे असलेली ती पहा, ती गजापूरची खिंड, पावन खिंड. पन्हाळ गडापासून 17 कोसांवर. उंच आहे, अवघड आहे. हिचा मार्ग खाचखळग्यांनी आणि काट्याकुट्यांनी सजलाय. एका भयंकर घटसर्पाच्या तडाख्यातून हिरडस मावळ्यातील गरीब शेतकरी मावळ्यांनी स्वराज्याचे प्राण वाचवले, ते याच खिंडीत. पावन खिंडीतल्या मातीला सुगंध आहे बाजीच्या त्यागाचा. जर इथली मुठभर माती पाण्यात टाकली तर पाण्याला रंग चढेल बाजीच्या रक्ताचा. जर इथल्या जमिनीला कान लावला तर आवाज येईल बाजीच्या तोंडून कडाडलेल्या महाराष्ट्राच्या महामंत्राचा. हर 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 महादेव. हर 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 महादेव. श्रोते हो, पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकातल्या पूर्वार्धाचा भाग 83वा आज आपण ऐकलात. रसिक हो, आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय, भावतंय, ऐकावंसं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे. पण आपण आपल्या याविषयीच्या कमेंट्स, प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता. या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल. मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 94 222 55 909. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 9422 55
909. तसंच तुम्ही ईमेलही करू शकता. त्यासाठी आमचा मेल ID आहे imagead27@gmail.com. imagead27@gmail.com. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा. आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत. आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी, त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा. आणि हो, रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा.